नमस्कार. एबीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरती जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होता आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये जो वाद रंगला होता, संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावनांचा जो उद्रेक झाला होता आणि संतप्त अशा प्रतिक्रिया ज्यावेळी महाराष्ट्रातून यायला लागल्या, त्यानंतर आज आपल्या सभेच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त शिवभक्त शिवशंभू प्रेमींची माफी सुद्धा मागितली. त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची सुद्धा माफी मागितली. पार्श्वभूमीवर माफी मागत असताना नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. पिछले दिनों सिंधुदुर्ग में जो हुआ, मेरे लिए, मेरे सभी साथियों के लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है. हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है. हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है. और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं. हमारे संस्कार अलग है. हम वो लोग नहीं हैं जो आए दिन भारत मां के महान सपूत इसी धरती के लाल वीर सावरकर को अनाप शनाप गालियां देते रहते हैं, अपमानित करते रहते हैं, देशभक्तों की भावनाओं को कुचलते हैं. उसके बावजूद भी वीर सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है, अदालतों में जाकर के लड़ाई लड़ने को तैयार है, इतने बड़े महान सपूत का अपमान करके जिनको पश्चाताप नहीं होता है, महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले. और ये हमारे संस्कार है कि इस धरती पर आते ही आज मैंने पहला काम मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज में उनके चरणों में सर झुका करके क्षमा मांगने का कर रहा हूं. और इतना ही नहीं, जो लोग छत्रपति शिवाजी महाराज को अपने आराध्य देव मानते हैं, उनके दिल को जो गहरी चोट पहुंची है, मैं ऐसे आराध्य देव की पूजा करने वालों को भी उनकी भी सर झुका करके क्षमा मांगता हूं. मेरे संस्कार अलग है. मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा पडला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांच्या मध्ये असल्याचं आपल्याला दिसून आलं. सुद्धा देशाच्या पंतप्रधान यांनी सुद्धा या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवप्रेमींची माफी मागितली असली तरी माझा या ठिकाणी या न्यूजच्या माध्यमातून पंतप्रधानांना असा प्रश्न आहे की आपण 2014 मध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्यासंदर्भात घोषणा केली होती. त्याचं आपण जलपूजनही केलं होतं. त्याचं जलपूजन झाल्याच्या नंतर ते काम कुठपर्यंत आलं त्या संदर्भात आजपर्यंत आपण शब्द सुद्धा बोललेले नाही आहात. त्याचसोबत इतक्या वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधावं असं आपल्याला कधी वाटलं नाही किंवा अरबी समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो.
जर छत्रपती शिवाजी महाराजांची आपण माफी मागत आहात आणि शिवप्रेमींची माफी मागत आहात, तुमचा आदर आहेच, परंतु मग आज पुतळा पडल्यानंतर जर तुम्हाला जाग येत असेल किंवा आज पुतळा पडल्यानंतर जर तुम्ही माफी मागत असाल, तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भात आजपर्यंत आपण का बरं उदासीन राहिलात? किंवा आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातले जे स्मारक आपण बांधतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं होतं, त्या संदर्भात आजपर्यंत आपण ठोस भूमिका का घेतली नाही? हा सुद्धा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतो. म्हणून निवडणुकांच्या तोंडावर आपण जर परत एकदा शिवप्रेमींची माफी मागून मन जिंकण्याचा प्रयत्न करत असाल, तर शिवप्रेमी जनता आपल्याला माफ करणार नाही, ही तेवढंच खरं आहे म्हणावं लागेल. धन्यवाद.